नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं श्री सद्गुरू कृपा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, गेल्या वर्षभरामध्ये अनेक पालकांनी तसेच अनेक विद्यार्थ्यांनी मला एक प्रश्न विचारला की सर, आम्ही शालेय स्पर्धा परीक्षांची तयारी का करावी? मग ज्याच्यामध्ये नवोदयची परीक्षा असो किंवा स्कॉलरशिपच्या परीक्षा असो, NMMS ची एक्झाम आहे, त्यानंतर ऑलिम्पियाड्स आहेत, श्रेय स्पर्धा परीक्षा आहेत, अशा ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, ज्या शालेय स्पर्धा परीक्षा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी आयोजित केल्या जातात, या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास, या स्पर्धा परीक्षेची तयारी आम्ही का करावी? तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे 4 असे फायदे सांगणार आहे की ज्याच्यामुळे आपण ह्या स्पर्धा परीक्षांची तयारी केली पाहिजे. आपल्या सर्व शंकांचं निरसन करणार हा व्हिडिओ आपण नक्की शेवटपर्यंत बघा अशी मी तुम्हाला विनंती करतो. चला मग सुरुवात करूया त्या व्हिडिओला. चला, या सर्व परीक्षांची तयारी आपण नक्की करणार आहात हे फायदे ऐकल्यानंतर, ठीक आहे. परंतु त्याआधी एक छोटीशी अपडेट आपल्यासाठी की आपण नवोदयच्या परीक्षेसाठी एक ऑनलाईन बॅच काय करतोय, लॉन्च करत आहोत. येत्या 1 जून पासून ती सुरुवात होत आहे. तसेच परभणीमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी श्री सद्गुरू कृपा कोचिंग क्लासेस, दर्गा रोड, बँक कॉलनी, परभणी आणि गुडविल कोचिंग क्लासेस, प्रभावती नगर, जुना पेडगाव रोड, परभणी, या 2 ठिकाणी आपण नक्की भेट देऊ शकता आणि चांगलं उत्तम मार्गदर्शन आपण या ठिकाणी या परीक्षांसाठी घेऊ शकता. चला मग आपण जाऊयात पुढे. स्पर्धा परीक्षांचे फायदे. त्याच्यामध्ये 1 नंबरचा फायदा मित्रांनो की पहिला फायदा असा आहे की आर्थिक सहाय्य किंवा ऍडमिशन्स. बघा इकडे मी इथे लिहितोय, समजून पण सांगतो तुम्हाला. पहिला फायदा आहे की काय मिळतं आपल्याला? आर्थिक सहाय्य मिळतं किंवा ऍडमिशन मिळतं. बघा, स्कॉलरशिपच्या परीक्षा असतील, त्यानंतर NMMS किंवा इतर परीक्षा यासारख्या ज्या आहेत, तर त्याच्यातून आपल्याला जे विद्यार्थी त्या ठिकाणी गुणवत्ता यादीमध्ये येतील तर त्यांना काय मिळतं, तर आर्थिक सहाय्य अशा प्रकारचं मिळतं. त्यांना दर महिन्याला काही पैसे मिळतात, ठीक आहे. मग त्याच्यामुळे काय होतं, विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये त्याचा फायदा होतो. अभ्यासाला ज्या गोष्टी लागतात ते विद्यार्थी स्वतःहून सेल्फ डिपेंडन्स ज्याला आपण म्हणतो, त्या ठिकाणी ते काम आपल्याला होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट, नवोदय सारखी एक्झाम असो किंवा सैनिकी स्कूल सारखी एक्झाम असो, त्या ठिकाणी आपल्याला काय मिळेल की 6वी मध्ये 5वीची परीक्षा जर आपण दिली तर इयत्ता 6वी मध्ये आपल्याला काय मिळेल, ऍडमिशन मिळेल, ठीक आहे. हा पहिला आणि सर्वात महत्वाचा फायदा आहे. आता याच्यानंतर काय आहे, तर याच्यानंतर दुसरा फायदा असा आहे आपल्याकडे की आपल्या आत्मविश्वासात वाढ होते, विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ होते. बघा मी इथे लिहितोय, दुसरा महत्वाचा आहे आत्मविश्वासात वाढ. मग याच्यामध्ये आपली गुणवत्ता, प्लस आपल्याला प्रतिष्ठा मिळते आणि आपला गौरव सुद्धा होतो. बघा, जर आपण त्या गुणवत्ता यादीत आलो तर आपल्याला आर्थिक सहाय्य मिळालं आणि अशा विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. आता कुठल्याही एक्झामची त्याला काय वाटत नाही, भीती नाही वाटत. एक आपल्याला प्रतिष्ठा मिळते की बाबा या मुलाचं काय झालंय, स्कॉलरशिपमध्ये त्याला स्कॉलरशिप मिळतेय, त्याच्यानंतर त्याला नवोदयला ऍडमिशन मिळालं आहे. आणि नवोदय सारख्या सैनिकी स्कूल सारख्या ज्या संस्थांमध्ये आपण त्या शाळांमध्ये जर शिकलो तर नक्कीच इतर शाळांपेक्षा उच्च दर्जाचं शिक्षण त्या ठिकाणी आपल्याला मिळतं आणि आपला गौरव सुद्धा होतो, नाही का. सगळेजण आपल्याला म्हणतात, चांगलं म्हणतात, हुशार मुलगा आहे असं म्हणतात. मग त्याच्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो, ठीक आहे. आता काही जणांचा प्रश्न असा आहे की सर, नवोदय सारख्या ठिकाणी फक्त 80च विद्यार्थ्यांना एका जिल्ह्यामधून त्या ठिकाणी जागा असतात किंवा सैनिकी स्कूलमध्ये सुद्धा सगळ्या जणांनाच ऍडमिशन मिळत नाही किंवा काही जणांचं ऍडमिशन मिळालं तरी त्यांना ते घ्यायचं नाहीये, घरापासून लांब राहायचं नाहीये किंवा आर्थिक सहाय्य फक्त गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांनाच मिळेल. पण ज्यांचं नाव गुणवत्ता यादीत नाही आलं
तर त्यांच्यासाठी काय फायदा आहे का? तर तिसरा फायदा आणि चौथा फायदा हा सर्वांसाठीच आहे. तुमचं मग गुणवत्ता यादीत नाव येऊ किंवा न येऊ. ठीक आहे. तर चौथा फायदा असा आहे, तिसरा फायदा असा आहे की स्पर्धात्मक तयारी. तर आपण काय म्हणतो की हे जे जग आहे, सध्याचं जे युग आहे ते स्पर्धेचं युग आहे, बरोबर. मग स्पर्धात्मक तयारी आपली व्हायला पाहिजे आणि भविष्यात याचा काहीतरी फायदा व्हायला पाहिजे. याच्याबद्दल थोडंसं डिटेल मी आपल्याला बोलतो, परंतु आपण तिसरा फायदा आधी काय करूयात, लिहूयात. बघा, तिसरा फायदा आपला असा आहे की स्पर्धात्मक तयारी. ठीक आहे. आणि म्हणजेच काय की भविष्यासाठी आपल्याला प्रोत्साहन मिळतं. भविष्यासाठी प्रोत्साहन हा जो मुद्दा आहे, हा जो फायदा आहे, हा खूप जास्त महत्वाचा, मी म्हणेल सगळ्यात जास्त महत्वाचा हा फायदा आहे. जर आपण सुज्ञ पालक असाल, जर आपण होतकरू विद्यार्थी असाल, तर आपलं लक्ष हे फक्त वर्तमानावर नसेल, तर आपलं लक्ष हे भविष्यावर सुद्धा असेल. शाळेमध्ये अभ्यास करतोय आपण, शाळेमध्ये शिकतोय, म्हणजे फक्त आत्तापुरतं आपण करतोय का? नाही. आत्ता जे आपण करतोय तर त्याचा आपल्याला भविष्यामध्ये सुद्धा फायदा व्हावा. आपण या मोठं झाल्यानंतर या स्पर्धेच्या युगामध्ये आपण टिकलो पाहिजे, स्पर्धेमध्ये टिकलो पाहिजे. तर भविष्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतील, जसं सरळ सेवा असेल, MPSC असेल, UPSC असेल, बँकिंगच्या एक्झाम असतील, SSCच्या एक्झाम असतील, स्टाफ सिलेक्शन, त्यानंतर रेल्वेच्या एक्झाम असतील, अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचा बेस आपला या ठिकाणी शाळेमध्येच बनतो. शालेय स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केल्यानंतर कंटिन्यू आपण 4थीला स्कॉलरशिपची परीक्षा दिली, 5वीला नवोदयाची परीक्षा दिली, पुन्हा श्रेयास स्पर्धा परीक्षा आपण देत राहिलो 6वीला वगैरे, 7वीला स्कॉलरशिपची परीक्षा आहे, 8वीला त्या ठिकाणी आपली NMMS ची एक्झाम आहे, ऑलिम्पिड्स आहेत वेगवेगळ्या. तर आपण या स्पर्धा परीक्षा जर देत राहिलो, आपल्याला आपला बेस जो आहे भविष्यामध्ये सरकारी नोकरीसाठी आपल्याला ज्या स्पर्धा परीक्षा द्यायच्यात, तर त्या स्पर्धा परीक्षेची एक पाया भक्कम करण्याचं काम काय होतं, या ठिकाणी शाळेपासून होतं. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मग आपल्याला जास्त वेळ लागत नाही सगळं काही समजून घेण्यासाठी. ठीक आहे. एक मी तुम्हाला काय सांगितलं याच्यामध्ये की बघा, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा, नाही का, याचा बेस आपला बनतोय, पाया बनतोय आपला, पाया मजबूत. बघा, पाया काय होतोय आपला, त्याचा मजबूत होतोय. आता काही जण म्हणतील सर आम्ही या ठिकाणी काय करणार नाहीयेत, भविष्यामध्ये आम्हाला स्पर्धा परीक्षा काय द्यायच्या नाहीयेत, परंतु जर तुम्हाला, जरी आपल्याला सरकारी नोकरीसाठी, गव्हर्नमेंट जॉबसाठी स्पर्धा परीक्षा द्यायच्या नसतील, तरी सुद्धा आपल्याला हायर एज्युकेशनसाठी, ज्या ठिकाणी आपल्याला हायर एज्युकेशन घ्यायचं, म्हणजे डिग्रीचं एज्युकेशन घ्यायचंय, त्या ठिकाणी वेगवेगळ्या कोर्सेसचं आपल्याला एज्युकेशन 12वीच्या नंतर घ्यायचंय, तर त्यांच्या सुद्धा ज्या काही एंट्रन्स एक्झाम असतात, जसं की CET आहे महाराष्ट्रासाठी, किंवा नीट आहे, JEE आहे, त्या ठिकाणी आपल्याला काय होईल, तर त्या स्पर्धा परीक्षांचं जे बेस आहे तो सुद्धा काय होईल, या ठिकाणी आपल्याला बनून जाईल. कारण त्या ठिकाणी मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात, MCQs, आणि आपल्या स्पर्धा परीक्षांमध्ये पण MCQ टाईप क्वेश्चन असतात. आणि त्याचा जो सिलेबस आहे, तर त्याचा पाया कुठेतरी इथे भक्कम होतोय. काय सांगितलं आपल्याला मी दुसरा त्याच्यामध्ये, की हायर एज्युकेशनच्या एंट्रन्स एक्झाम्स 12वी नंतरचे है ना, डिग्रीला वगैरे आपल्याला ज्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचंय, तर त्याच्यासाठी आपण एंट्रन्स एक्झाम देणार आहोत. एवढंच नाही, तर काही काही मोठ्या मोठ्या ज्या संस्था असतात, किंवा जे काही क्लासेस असतात मोठे मोठे गाजलेले, जसं की ॲलन क्लासेस आहेत, त्यानंतर राजर्षी शाहू महाराज कॉलेज असेल, तर अशा ठिकाणी सुद्धा ज्यावेळेस आपल्याला 11वीला ऍडमिशन घ्यायचं असतं, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला फीसमध्ये सूट मिळण्यासाठी किंवा त्या ठिकाणी ऍडमिशन मिळण्यासाठी आपल्याला काही एक्झाम्स, एंट्रन्स एक्झाम्स द्यावं लागतात 11वीला ऍडमिशनसाठी. तर तिथे सुद्धा हा जो आपला पाया भक्कम होणार आहे, तर त्याचा सुद्धा काय होणार आहे, आपल्याला तिथे फायदा होणार आहे. 11th ऍडमिशनसाठी अनेक विद्यार्थी याची तयारी करतात. बघा, ॲलन जे टेस्ट आहे, ॲलन या संस्थेची, किंवा राजर्षी शाहू महाराज संस्थान असेल त्याचं,
11th ॲडमिशनसाठी एंट्रन्स एक्झाम असते बऱ्याच ठिकाणी. ज्या ठिकाणी आपल्याला चांगलं काहीतरी भविष्यात करायचं असेल तिथे ॲडमिशन घेऊन आपण काय करू शकतो, चांगले तिथे कोर्सेस आपल्याला ते देतात. अजून आपण ज्यावेळेस एखाद्या प्रोफेशनल कोर्ससाठी जातो, जसं मेडिकल साईड असेल किंवा इंजिनिअरिंगला आपण जातो, अशा ठिकाणी सुद्धा ज्यावेळेस आपल्याला कंपनीमध्ये एखाद्या जॉब मिळवायचा असतो, कॅम्पस थ्रू सिलेक्शन होतं किंवा आपल्याला एखाद्या कंपनीत काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी अप्लाय करायचे, तर त्या ठिकाणी सुद्धा या कंपन्या ॲप्टिट्यूड टेस्ट काय करतात, आपल्याला कंडक्ट करतात आणि त्या आपल्याला सॉल्व्ह करून तिथं पास करून कुठेतरी जावं लागतं. मग त्या ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये सुद्धा काय असतं, तर गणित असतं, अंकगणित म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, आणि रिझनिंगचा काही भाग असतो, इंग्लिश वगैरेचा काही भाग असतो. तर त्याची सुद्धा आपल्याला जो पाया आहे या ठिकाणी काय होतोय, बनतोय. म्हणजे काय सांगितलं तुम्हाला मी की प्रोफेशनल कोर्सेस किंवा आपल्या भाषेमध्ये इंजिनिअरिंग, मेडिकल इंजिनिअरिंग वगैरे है ना, या ठिकाणी साठी ॲप्टिट्यूड टेस्ट. ठीक आहे. आता समजा आपण जास्त मोठ्या भविष्याचा विचार करत नाही, चौथा फायदा मी आपल्याला सांगतो. जर काही असतात की थोडंसं एवढं जास्त भविष्याबद्दल विचार करत नाही, आपल्याला आत्ताच भविष्य पाहायचं, म्हणजे आत्ताच या 2-3 वर्षामधलं भविष्य पाहायचंय, तर चौथा फायदा बघा किती महत्वाचा आहे, हे सगळ्यांसाठीच महत्वाचा आहे. तर चौथा फायदा असा आहे की या शालेय स्पर्धा परीक्षांचा कुठेतरी आपल्याला कळत न कळत 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेला होतो. कसा फायदा होतो बघा, मी आपल्याला सांगतोय की या स्पर्धा परीक्षा देत असताना आपल्याला एरवी शाळेमध्ये ज्या आपल्या एक्झाम असतात त्याच्यामध्ये आपल्याला एक सवय पडलेली असते की अर्धा सिलेबस जो असतो तो प्रथम सत्राच्या परीक्षेला आपण काय करतो, त्याच्यावर अभ्यास करून परीक्षा देतो. त्यानंतर उरलेला अर्धा सिलेबस काय करतो आपण सेकंड टर्म म्हणजे द्वितीय सत्राच्या परीक्षेला आपण त्या ठिकाणी एक्झाम देतो त्याच्यावर अभ्यास करून. परंतु या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत याच्यासाठी आपल्याला पूर्ण पहिल्या चॅप्टर पासून त्या ठिकाणी शेवटच्या चॅप्टर पर्यंत आपल्याला पूर्ण असा सिलेबस एकाच परीक्षेसाठी अभ्यास करावा लागतो, सगळ्या सिलेबसची तयारी. मग आपल्याला जर या स्पर्धा परीक्षांची अशा प्रकारे अभ्यास करण्याचा सवय असेल, एक हॅबिट बनलेली असेल, तर आपल्याला 10वीच्या वेळेस ज्यावेळेस बोर्डाची आपण एक्झाम देणार आहोत, 12वीच्या बोर्डाची आपण एक्झाम देणार आहोत, तर त्या ठिकाणी आपल्याला पहिल्या चॅप्टर पासून शेवटच्या चॅप्टर पर्यंत पूर्ण पुस्तकावर एक्झाम द्यायची. तर या ठिकाणी काय होणार आहे, आपल्याला निश्चितच याचा फायदा होणार आहे. चौथा फायदा सर्वात महत्वाचा मी काय सांगितलं आपल्याला की संपूर्ण अभ्यासक्रमावर एकच परीक्षा, संपूर्ण अभ्यासक्रमावर एकच परीक्षा. दहावी, 10th अँड 12th बोर्डला काय होईल, याचा फायदा होईल. हे अशा प्रकारे मित्रांनो आणि त्यांच्या सुज्ञ अशा पालकांनो, हे 4 प्रकारचे खूप महत्वाचे फायदे शालेय स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यामध्ये आहेत. आपल्याकडे ही खंत आहे की आपल्याकडे या शालेय स्पर्धा परीक्षांबद्दल किंवा स्पर्धेच्या युगाबद्दल एवढी जागरूकता नाहीये. आपण नक्की जागरूक व्हाल आणि आपल्या पाल्यांना, आपल्या विद्यार्थ्यांना या शालेय स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी प्रोत्साहन द्याल अशी मी आपल्याकडे अपेक्षा करतो. आणि जसं सुरुवातीला सांगितलं की आम्ही तुमच्या सोबत नेहमी आहोत या शालेय स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन करताना. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. या सर्व स्पर्धा परीक्षांचं स्वरूप सांगणारा असा एक दुसरा व्हिडिओ नक्कीच मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ जर आवडला असेल, यातली माहितीचा फायदा होईल असं जर तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत, इतर पालकांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा की आम्ही सुद्धा या स्पर्धा परीक्षांची तयारी करणार आहोत, हो किंवा नाही. चला मग भेटूयात पुन्हा एकदा पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.